सत्ताधीश सत्ताधीश सैनिक समाज पार्टी को सत्ताधीश होने का युग आने वाला है, क्योंकि महाराष्ट्र के जो हलचल चल रही है, महाराष्ट्र में सैनिक समाज पार्टी का जो वातावरण है, इसको देख के सैनिक समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहब ने एक फोटो भेजा है। पंजाब के जितने राज्यसभा सदस्य थे, हरभजन सिंह वगैरह वगैरह, उन्होंने पार्टी छोड़ के बीजेपी में जाने का मन बना लिया है। उस फोटो को संदर्भ लेके हमने एक कयास निकाला है कि एक दिन ये सब इनकमिंग एंड आउटगोइंग करने वाली पार्टियां सब विरोध में बैठेगी और सैनिक समाज पार्टी 140 करोड़ जनता के साथ सत्ताधीश बनने वाला युग आने वाला है, ये संकेत मिल रहा है। त्यामुळे या संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टीने हा अंदाज बांधला आहे, खात्री झाली आहे की देशातील 140 करोड जनतेला जनलोकतंत्राची आवश्यकता आहे आणि जनलोकतंत्र आणण्याची अपेक्षा जी आहे, 140 करोड जनतेची अपेक्षा आहे, ती फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी पूर्ण करू शकते आणि देशामध्ये ही राजकीय क्रांती घडवून आणू शकते। त्यासाठी संदर्भ फक्त आम्ही नेपाळच्या पंतप्रधानांचा देतो की बालन शहा यांनी जे वातावरण निर्माण केलं आहे, समाजसेवेचं वातावरण निर्माण केलं आहे, VIP कल्चर नष्ट करण्याचं वातावरण निर्माण केलं आहे आणि समान शिक्षणाची संधी देण्याचं वातावरण निर्माण केलं आहे। त्याचा देशामध्ये, भारतामध्ये तंतोतंत अंमल करण्यात येणार आहे, जेणेकरून खरा सत्ताधीश जनता राहणार आहे। जनता ही फक्त कागदावर सत्ताधीश आहे, जनता ही प्रत्यक्ष सत्ताधीश करण्याचं ध्येय सैनिक समाज पार्टीने नियोजित केलं आहे। कारण महाराष्ट्र हा लीड घेणार आहे, देशाची बागडोर सांभाळने के लिए महाराष्ट्र लीड घेणार आहे। महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भारावून गेलेली जनता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा अवलंब करून, गनिमी काव्याचा वापर करून या देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवणारच आहे, क्रांतिरूपी होणार आहे। कारण देशातील 140 करोड जनता ही महाराष्ट्राबरोबर आहे, सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे। लवकरच आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेबांचा दौरा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गाजवणार आहोत आणि त्याची सुरुवात अहिल्यानगरमधून करणार आहोत। अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रॅली काढणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्र खडबडून जागा होणार आहे आणि सर्व देशाची बागडोर ही सैनिक समाज पार्टीच्या हातात देणार आहे। कारण आता जे विरोधक आहेत त्यांच्यात विरोधक राहिले नाही, विरोधक उठून सत्ताधीशामध्ये जातात। हा थेट दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत हा सिलसिला चालू आहे। याचा धोका आहे, हा धोका जनतेने ओळखलेला आहे आणि त्या धोक्यापासून बचवायचं असेल, वाचवायचं असेल, लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर फक्त सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी कॅपेबल आहे अशी जनतेची, 140 करोड जनतेची खात्री होत चाललेली आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जे हे सत्ताधीश होण्याचं नियोजन केलं आहे, युद्धनीती वापरली आहे, रणनीती आखली आहे, त्यामुळे सैनिक समाज पार्टीला जनतेमधून घरपोच पाठिंबा मिळत चालला आहे। म्हणून जनतेचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सैनिक समाज पार्टीचा विजय असो।